हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज आहे एक स्पेशल ब्लॉग. आज मी, रचना, कोमल आणि कांचन अशा चौघीजणी भेटतो. अचानक ठरलेला आहे. कोमलने तिथून निघताना म्हणजे तिच्या घरून तिकडून लक्झमबर्गवरून निघताना बोलली होती की धनश्री आपण ह्यावेळी भेटूया. मग ठरलं भेटायचं, मग अचानक कॅन्सल पण झालं काही रिझनमुळे. मग परत आणि ठरलं की चला भेटूयाच म्हणून. कारण ती येणार होती इकडे आणि मग इकडे काही तिची ती थांबणार होती, तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाले आणि त्याच्यानंतर मग परत मैत्रिणी मग परत कांचन वगैरे आल्या, असं सगळ्या गोष्टी झाल्या आणि फायनली भेटायचं ठरवलं. मग त्या कांचन आणि रचना तिघीजणी मिळून तिकडून इकडे RCTला येतात आणि मी इकडून चाललेले RCTला. आणि प्लस मी लवकर चालले कारण माझा जो मोबाईल आहे, कदाचित तुम्ही हा ब्लॉग लेट पण पाहाल. जर ह्या मोबाईलचा इश्यू रिझॉल्व्ह झाला तर लवकर येईल. कारण काल आरवच्या हातातून मोबाईल पडला आणि मधून बरोबर त्याला लाईन अशी आली आणि ब्लँक होते, पूर्ण अर्धा भाग पूर्ण काळपट होते. त्यामुळे आता माहीत नाही की दुसरा मोबाईल घ्यावा लागतोय की काय, कारण सॅमसंगची सहजी डिस्प्ले व्यवस्थित मिळत नाहीत लवकर आणि खर्च खूप येतो. मग आता बघू काय करायचं माहीत नाही. त्यामुळे जसं हे होईल तसं माझा ब्लॉग नक्कीच येईल. बघू. मी तर मला वाटतं रचनाला मी भेटलेले आहे, कांचनला आणि कोमलचं पर्सनली आम्ही पहिल्यांदाच भेटतो आहे आणि हे अचानक ठरलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग एक्सायटेड पण आहे कारण बाकीच्या पण आपल्या रेग्युलर मैत्रिणी असतातच, पण सोशल मीडियाद्वारे जोडलेल्या ह्या खूप छान मैत्रिणी आहेत माझ्या. बऱ्यापैकी गोष्टी आम्ही म्हणजे कधी कधी बोलणं सुरू झालं की किती तास गप्पा होतात, सगळ्या आपलं जर्नी हे ते ह्या सगळ्या म्हणून. सो चला जाऊयात. प्लस आज घरी केलेली आहे फणसाची भाजी, जी आजीने म्हणजे गावी गेलो होतो तेव्हा मम्मीने आईने पाठवून दिली होती. आणि आरव ताटं करतोय आज आमच्या सगळ्यांची. भाजी वाढलायस की भात वाढलायस रे? लई केले म्हणून सगळ्यांना दिला जास्त. आमटी कुठं आहे? बरं काय काय वाटलंस? फणसाची भाजी वाट्याजवळ घ्यायच्या वाटा म्हणजे सांडत नाही. हां, आणि हातावर सांडून घेशील फक्त, एवढंच लक्ष द्यायचं. अर्धी वाटी दे, जास्त हे करू नकोस, आमटी लागत नाही आपल्याला जास्त. सारखं ढवळायचं नाही, एकदा ढवळाच की. काय पाणी नाही? पाणी दे बाबांना. बाबा ठीक आहे, पाणी दे बाबांना. पाणी दे. कांचन, कोमल, रचना, कांचनची मुलगी, आम्ही सगळे भेटलोय. मला स्टार्टिंग शूट घेताना ह्यांच्या ब्लॉग मध्ये बघू शकता कारण मला मोबाईल फोन गेलाय कोमामध्ये. थोड्या वेळ राहिलेला आहे मध्ये त्याला क्रोमामध्ये नाही, कोमामध्ये क्रोमामधून येणार आता, क्रोमामधून येणार आहे. आणि प्लॅन ठरला होता, छान भेट झाली. असं वाटलंच नाही की पहिल्यांदा असं काय म्हणतात फिजिकली आम्ही भेटतोय. व्हर्च्युअली झालं सगळं बोलणं वगैरे, पण छान वाटतंय, मस्त वाटतंय. कोमल ऍक्च्युली येणार आम्ही म्हणून ते झालं, पण इनिशिएटिव्ह हिने घेतले. हिला मी करता म्हणजे माझं कॅन्सल झालं होतं, पण नंतर हिने सांगितलं कोमल आपण जाऊ शकतो. तर मला हिंमत आली, तर मला एकदम हिंमत आली. मग आम्ही ठरवलं आणि मग आम्ही फायनली भेटलो आणि RCT आपणच ओपन केलाय उद्घाटनासाठी आपण आलोय. थोडस खाऊया. नाही काय झालं? नाही, अशीच बोलतो. तू लवकर आलेली आहेस का म्हटलं? नाही ग, नाही माझा मोबाईल घ्यायचा होता म्हणून मी लवकर आली. आता आम्ही इथे कुठेतरी जाऊ आणि आम्हाला जेवण करायचं होतं म्हणून आम्ही आलो. चला जेवूया. असा तू पोच दे. माझ्या नवीन मोबाईल मध्ये, पहिल्या नवीन मोबाईल मध्ये हा पहिला व्हिडिओ जाणार आहे आणि उद्घाटन झालं आणि माझ्या इतक्या घाणेरड्या फोटोनी उद्घाटन केलेलं आहे.
पाठवते कॅन्टीन म्हणून ठेवतो तो फोटो फक्त बर्थडेला नको टाकशील म्हटलं टाकणार बर्थडे कालच्या टाकणार आहे आता. एकाच दिवशी बर्थडे येतो आमचा हा दोघींचा बर्थडे माझा आणि कांचनचा सेम. सेमच दिवशी बर्थडे येतो. जेवण झालंय मस्त. खजिनदार आमचे पे करतायत आणि आता चाललंय कारण कोमलला प्रॉमिस केलं. कोमलला आम्ही प्रॉमिस केलंय. कोमलला आम्ही प्रॉमिस केलंय तिकडे गेल्यानंतर सगळं बिल तिनं भरायचं. आम्ही सगळं खाऊ घेणार. भूक लागली होती बिल मला पे करू द्या मी आले म्हणून. पण आम्ही आणि हिला म्हटलं आम्ही अमरावतीला नागपूरला येतो सगळं तू पे कर. आमच्या इलाक्यात आलंय आम्ही करतो तुमची जे नाही होईल असं आम्ही लास्ट टाइम भेटलो तर काय काय ठरलेलं आठवतं ना. रंजिता सोबत जाईल. मी रचनापासून फार प्रेरित झाले. हे नाही होणार माझं. ती ड्रायव्हिंग खूप स्मूथली करते आतापर्यंत तरी. तिचं खूप कौतुक कर असं वाटतंय. वाव रचना वाव रचना व्हेरी गुड. फटके दिले होते. पण माझं कसं आहे माहिती का आधी इथे तिला घाबरून दिलं होतं मी. आपल्या इथे ड्रायव्हिंग स्किल बघायची आहे आपल्या म्हटलं इथे मला. राईट साईडला चालवतात आणि मी जिथे चालवते गाडी तिथे ना Left side ला. लेफ्ट साईडला आहे. त्यामुळे मग तू थोडं ट्राय करणार आहेस? नो 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 आम्हाला- माझी गाड़ी ने रिस्क नहीं लेने की है क्योंकि ये राइट साइड का है. नाही रचनाची नवीन गाडी आहे. नाही पण असं होत असेल कारण तुला तिकडच्या म्हणजे राईट आणि लेफ्टच्या स्टेअरिंगला नाही होतो प्रॉब्लेम होतो आणि महत्वाचं म्हणजे ना आणि आपल्याला मला तर गेअरवाली चालवायची सवय आहे त्यामुळे आम्ही ऑटोमॅटिक वाले काय करायचं ऑटोमॅटिक वाला नाही जमणार मला. सिरियसली स्विच नाही करू शकत लवकर नाही होत ना त्याच्यावर ऑटोमॅटिक वर. ओके त्यावरच हात फायनली जातो आपण आमचा. कुठे चाललो सांगितलं का फायनली आपण चाललेलो आहोत. मेरी शॉपिंग करने के लिए येस हिच्या शॉपिंग साठी आम्ही चौघी जणी चाललोय. सगळेजण आहे बॅग्स पकडायला मला तरी इमोशनल. काय करणार आहेस घरी जाऊन? काय करणार आहेस? चल आम्ही एवढे लांबून आलोय नाही काय का? करणार आहेस? चल. काय करणार आहे आम्ही लांबून आलोय. नवऱ्याने विचारलं पण नाही का चाललेस कशासाठी चाललेस. चाले हा जाऊन ये. ओके. रचनाचे ड्रायव्हिंग स्किल्स अप्रतिम आहेत. खरंच आहे. खूप मला अवॉर्ड द्या. आणि असं करत आम्ही आलोय दादर इथे कारण एकाची शॉपिंग आहे एका मुलीची शॉपिंग आहे आणि एवढे बॅग्स पकडायला आम्ही आलो. हो हो एवढी ती करणार आहे शॉपिंग खास. कोमल तू पहिल्यांदा आलेस नाही ना आधी आलेस तू खूप लहानपणापासून येते माझ्या मम्मीचं माहेर मुंबई आहे. हा मग कोमल आले त्याच्यामुळे मीच आले ह्या वर्षात पहिल्यांदा. ती पहिल्यांदा मीच आले ह्या वर्षात पहिल्यांदा. दादरला आले वर्षात ह्या वर्षी पहिल्यांदा आले 2020. माझ्या निमित्ताने परत दादर परत फेमस झालं. येस आणि हा नवीन मोबाईलला शूट होतोय त्यामुळे मला माहित नाही आम्ही कसे दिसतोय कसं शूट होते नंतर बघू. सो चला आम्ही आलो इथे ट्रॅव्हल केले पार्किंग केले आणि आता लिफ्ट बघून चालू. लिफ्ट जी चालू असेल ती बघा. हा खरंच की नाहीतर ही पण इथं आम्ही पण इथं असं नको. सो चला बघूया काय घेते कोमलच आणि तिच्या निमित्ताने आम्ही काय घेतोय का. आम्ही घेतोय का असं आम्ही घ्यायचंच आहे असं नाही आहे. आम्ही काय पण हे घेणार आहेत हे मला माहिती आहेच पण घेतोय का निमित्त कोण झालं निमित्त कोमल झाली. चलो कव्हर होईल तो वाला बघ ना त्यांनी काढून टाकलं. तो नाही लागत का तुला? अगं हा त्यांनी काढलाय ते तो ब्लाऊज. आता माझ्यापासून दूर जाणार. हा सॅमसंग बाई ग नाही हे तुझा हात आहे म्हणून अर्धा आपण परत कधीतरी प्लॅन तुझं गिफ्ट घरीच राहिलं ग. हा मला कोरिअर करा प्लीज. आपण हा येस कोमल तुझा प्रवास खूप छान होऊ दे. छान वाटलं हॅपी जर्नी आणि छान एन्जॉय कर जर्नी. चल आणि बाय आपण लवकरच भेटणार आहोत. येस येस आम्ही आपण दोघी ना सांगणार की आमच्या मुंबईचं चांगलं आहे. हो हो आम्हाला मुंबईचं कान गेले अमरावती सगळीकडे अमरावती काय खाल्लं काय ट्राय केलं का अमरावती आमच्या अमरावतीमध्ये गिला वडा खूप अमरावतीचा किल्ला वडा खायला येणार आहे. नक्की जवळ लवकरच. चलो आपण बाय. 36. किती होणार? 42. किती होणार? 48. 600? 6 9 42. 6 9 क्लॅरिटी मस्त आहे याची भारी वाटतं. शूट कर. 6
ॲज इट इज कलर येतो जसा आहे ना तसा सेम येतो. रिअल सकाळ झाली, उठलोय आम्ही लवकर कारण विदू आलाय, त्याच्या मित्राचं लग्न आहे आणि आरोची स्कॉलरशिप परीक्षा आहे लास्ट फायनल 10 वाजता जायचं आहे. तर मग हा ब्लॉग जो आहे तो इथे एंड करते कारण आज जरा दिवस बिझी जाणार आणि लगेच एडिट करून आज अपलोडसुद्धा करणार आहे. मला माहीत नाही ह्या मोबाईलमध्ये किंवा ह्या याच्यामध्ये कसं दिसतंय कारण हा कॅमेरा वेगळा आहे, तो कॅमेरा पूर्ण वेगळा होता. कारण सो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.